आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास खात्याच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। केंद्र सरकार पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक पार पडली। त्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास विभागाची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचं म्हटलं आणि अधिकाऱ्यांनी तातडीने त्यात सुधारणा करण्याचे निर्देशही दिले। केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेच्या अंमलबजावणीत नगरविकास विभागानं आतापर्यंत जी कामगिरी केली त्यात नगरविकास खात्यानं कामचुकारपणा केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस नाराजी व्यक्त करतात। त्यामुळे महायुतीतल्या नेत्यांमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। अरे बाबा, नगर विकास खातं असेल, इतरही खाती आहेत। महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे। महाराष्ट्राचा जीडीपी नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1 ला आहे आणि 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम धन्यवाद। मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे। केंद्राच्या योजना राबवण्यात नगरविकास खातं मागे आहे असा ती माहिती दादांत खोटी आहे। मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती आहे। केंद्राच्या योजना राबवण्यात नगरविकास खातं मागे आहे असा ती माहिती दादांत खोटी आहे। नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका 27 महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। त्यांना तो अधिकार आहे। नुसतं चावचाव रडून चालणार नाही ना, किंवा बातम्या पेरून अशा